मंडळी, आपल्याकडे शेअर बाजार चालो न चालो लोकांच्या श्रद्धेचा बाजार मात्र कायम चालतो म्हणजे चालतो. दैवी शक्ती असल्याचं सांगून भक्तांचा विश्वास संपादन करायचा, मग देवाच्या नावाने लोकांच्या अडचणी सोडवायच्या, सोशल मीडियावर मोठे मोठे दावे करायचे आणि मग याच श्रद्धेच्या आधारावर लोकांचा प्रभाव निर्माण करायचा आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घ्यायचा. आजच्या काळात बाबा महाराज आणि देवऋषींच्या नावाखाली सुरू असलेल्या या सगळ्या प्रकारांवर अनेकदा प्रश्न उपस्थित झालेत. नाशिकचं अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातून स्वप्नील लांडे म्हणजेच गुरुभाईंचं प्रकरण समोर आलंय. स्वतःला गुरुवर्य म्हणून घेणाऱ्या स्वप्नील लांडेंवर एका अल्पवयीन मुलीच्या शोषणाचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी त्यांच्या विरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून सध्या तो फरार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. धार्मिक मार्गदर्शन, कौटुंबिक अडचणी सोडवण्याचं आश्वासन आणि आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत हा व्यक्ती एका कुटुंबाच्या संपर्कात आला आणि त्यानंतर नेमकं काय काय घडलं, स्वप्नील लांडेच्या बिब्वेवाडीतील मठात नेमकं काय सुरू होतं, या सगळ्या प्रकरणामागे आणखीन काही लोक आहेत का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला जातो तरी कसा, हे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, पुण्यातील बिब्वेवाडी परिसरातून स्वप्नील लांडे म्हणजेच गुरुभाई हे नाव सध्या चर्चेत आलंय. तो स्वतःला गुरुवर्य म्हणून घेत असल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओही पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवर त्याच्या प्रोफाईलवर लाखभर फॉलोअर्स आहे. त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा तो इतके दिवस करत होता. त्यामुळे त्याचे भक्त त्याच्याकडे आपल्या कौटुंबिक आणि वैयक्तिक अडचणी घेऊन येत होते आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप आता त्याच्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आलं आहे ते एका कुटुंबातील 2 मुलींमुळे कौटुंबिक अडचणी आणि समस्या सोडवून देण्याच्या नावाखाली स्वप्नील लांडे या कुटुंबाच्या संपर्कात आला. हळूहळू त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर 2 मुलींशी त्याचा संपर्क वाढला. त्यातील एक मुलगी अल्पवयीन आहे आणि या अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून या भोंदू स्वप्नीलने तिच्या कानात मंत्र फुकण्याचा प्रकार सुरू केला. त्यानंतर काही अडचण आली तर माझ्याकडे ये असं त्याने मुलीला सांगितलं. धार्मिक विधी किंवा मंत्रांचा आधार घेत त्याने या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. त्यानंतर पीडित मुलगी मानसिक डिस्टर्ब झाली आणि त्यामुळं तिचं काउन्सिलिंग करण्यात आलं आणि तिच्या पालकांनी स्वप्नील लांडे विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला आणखीन गंभीर वळण तेव्हा मिळालं जेव्हा ही अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती. कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला होता. नातेवाईकांकडे चौकशी सुरू झाली होती आणि त्यावेळी ती बिब्वेवाडी परिसरातील स्वप्नील लांडेंच्या मठात सापडल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्र स्वप्नील लांडेकडे फिरवली. यापूर्वीही या मुलीचा घरातून बाहेर पडण्याचा प्रकार झाल्याचं सांगितलं जातं. म्हणजे मुलगी आणि लांडे यांच्यात आधीपासून संपर्क होता. ती त्याच्याकडे का गेली होती, तिला तिथे कोण घेऊन गेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये आणखीन कुणाचा सहभाग होता, हे प्रश्न आता पोलिसांसमोर आहेत. सुरुवातीला दाखल झालेल्या तक्रारीमध्ये स्वप्नील लांडेचं नाव नव्हतं, मात्र पुढे काही व्हिडिओ आणि इतर माहिती समोर आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महिला आणि बाल विकास विभाग तसेच बाल हक्क यंत्रणेकडे ही प्रकरण पोहोचलं. आता त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा आणि जादूटोण्याची कलमही त्याच्या विरोधात लावण्यात आली आहे. तेव्हापासून आरोपी फरार झालेला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. या प्रकरणामुळे बिब्वेवाडी परिसरातील त्याच्या मठाबाबतीतही प्रश्न उपस्थित झाले. स्थानिकांकडून तिथे संशयास्पद प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आधीपासूनच करण्यात आल्या होत्या. आता पोलिसांना या ठिकाणी नेमकं काय चाललं होतं, तिथे कोण येत होतं, कोणत्या प्रकारचे धार्मिक विधी केले जात होते आणि या सगळ्यांचा अल्पवयीन मुलींशी काही संबंध होता का, याचाही तपास करावा लागणार आहे. स्वप्नील लांडे केवळ या एका अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होता का, की आणखीन काही मुली त्याच्या संपर्कात आल्या होत्या? धार्मिक विधी आणि उपचारांच्या माध्यमातून त्याने आणखीन किती लोकांसोबत व्यवहार केले आहेत आणि या सगळ्या प्रकारात त्याला कोण नेमकं मदत करत होतं, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. पण विशेष म्हणजे दुसरीकडे सोशल मीडियावर त्याच्या समर्थकांकडून हा गुन्हा खोटा असल्याचा आणि पैशाच्या वसुलीसाठी किंवा बदनामीच्या हेतूनं हे प्रकरण उभं करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. आता एका बाजूला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणासारखे अत्यंत गंभीर आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या समर्थकांकडून आरोप फेटाळले जात आहेत. पण सोशल मीडियावर ट्रायलपेक्षा पोलिसांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा प्रश्न मात्र पुन्हा एकदा समोर आलाय. लोक अशा स्वयंघोषित गुरूंच्या संपर्कात का जातात? कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. कुणाला घरात समस्या असतात, कुणाला पैशाची चिंता असते, कुणाला आरोग्याची भीती असते, तर कुणाला कौटुंबिक प्रश्न हे असतातच. अशा वेळी एखादी व्यक्ती माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुमच्या समस्या सोडवू शकतो, असं सांगत असेल, तर अडचण असलेली व्यक्ती त्याच्यावर सहज विश्वास ठेवू शकते. हा विश्वासच जर एखाद्या व्यक्तीने आपल्या फायद्यासाठी वापरला, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. श्रद्धा असणं चुकीचं नाहीये, अध्यात्मावर विश्वास ठेवणंही चुकीचं नाहीये. पण श्रद्धेच्या नावाखाली कुणी आपल्यावर नियंत्रण मिळवत असेल, आपल्याला भीती दाखवत असेल, आपल्या मुलांशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी संशयास्पद पद्धतीने जवळीक साधत असेल किंवा चमत्काराच्या नावाखाली काहीही करायला सांगत असेल, तर तिथे सावध होणं गरजेचं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या बाबतीत पालकांनी अधिक जागरूक होणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असणं, शब्दांची गर्दी असणं किंवा एखाद्या व्यक्तीला गुरुवर्य म्हणणं, यामुळे तो कायद्यापेक्षा आणि श्रद्धेपेक्षा मोठा होत नाही. या अगोदरही अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. तरी लोक दरवेळी नव्या बाबा-बुवांच्या प्रभावात येण्याची काही बंद होत नाहीये, हे विशेष आहे. स्वप्नील लांडे प्रकरणात आता पुढे काय काय समोर येईल, पोलीस त्याला कधी ताब्यात घेतील, त्याच्या विरुद्ध आरोपांमध्ये आणखीन कोणते पुरावे समोर येतील, हे सगळं हळूहळू स्पष्ट होईलच. पण एक गोष्ट नक्की आहे, श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. मात्र श्रद्धेच्या नावाखाली कुणाची फसवणूक, मानसिक छळ किंवा शोषण होत असेल, तर त्या विरोधात आवाज उठवणं आणि कायद्याचा मार्ग स्वीकारणं हीच खरी गरज आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला तसेच अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.